आता हा अजितदादांचा महाराष्ट्राच्या विधानसभेमधला काय म्हणतात भाष्य आहे. त्यांनी गिरीश महाजन ज्यावेळेस त्यांना मधून मधून बोलत होते त्यावेळेस अजितदादांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे, काका बसा गुपचूप, नाही तर मला काकीला सांगावं लागेल तुमच्या मागे किती काकी आहे. मग या किती काकी आहे ते गिरीश अजित पवारांनी का म्हटलं असं, गिरीश भाऊंच्या काकीशिवाय आणखी किती काकी आहे. हे तर मी म्हटलं नव्हतं, अजितदादांनी म्हटलं. काल अजितदादा म्हणाले की पुरावा द्या. आता पुरावा द्यायची दादा गरज काय, तुम्ही स्वतःच बोललेले नाही, तेवढे पुरावे तुम्ही शोधायचे. हा प्रफुल्ल लढा हा तुमच्या ताब्यात आहे, माझ्या नाही आहे. तुमच्या ताब्यामध्ये हा प्रफुल्ल लोढा आहे. त्या प्रफुल्ल लोढाच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात. माझा तर मागच्या वेळचा डाव केला मी की याचं प्रफुल्ल लोढाकडनं जी माहिती जमा करते त्याच्यामध्ये जर मंत्र्यांचे काही असतील तर ते बाहेर येण्याची शक्यता नाहीच. सरकार हा प्रकार करता येते तिथं दडपण्याचा प्रकार करत आहे. म्हणून काल जे आमच्या खोडपे सरांनी विनंती केलेली आहे तीच मी परत सांगतो की प्रफुल्ल लोढाचे नार्को टेस्ट करा, सारं दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल, त्याचे नार्को टेस्ट करा ना तुम्ही. मग या संदर्भामध्ये मूळ विषय घेऊन प्रफुल्ल लोढांचा विषय सोडून, हनी ट्रॅपच्या संदर्भामधलं सोडून, नाशिकचा हनी ट्रॅप आहे, ठाण्याचा हनी ट्रॅप आहे, या संदर्भात आपल्या अंधेरीचा हनी ट्रॅप आहे, पुण्याचा हनी ट्रॅप आहे. हनी ट्रॅप हा विषय आहे ना, त्याच्याविषयी बोलत जा ना. त्याची चौकशी काय झाली, त्याच्यामध्ये समोर काय आलं, किती मुलींचे नावं समोर आले, किती अधिकाऱ्यांचे नावं समोर आले, हा तुमच्या ताब्यात माणूस आहे ना, त्याचा शोध तुम्ही घ्यायचा ना. आम्ही कशाला त्याच्यामध्ये हे पडायचं आहे. मग त्या संदर्भामध्ये त्याचे नार्को टेस्ट करत त्याच्यावर 3 गुन्हे दाखल आहे. तुम्ही वारंवार गिरीश महाजनांनी चॅलेंज केलं, चॅलेंज त्यांनी माझ्या मुलाच्या संदर्भामध्ये हा हत्या आहे का खून आहे का त्या संदर्भात आत्महत्या आहे वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले. मी आजही चॅलेंजनं सांगतो, मी मला खालच्या स्तरावर बोलता येईल मंगेश महाजनसारखं, काय म्हणतात त्या मंगेश कोण आहे तो त्याच्यासारखं, पण मी चॅलेंज अजूनही करतो गिरीश महाजनांना. तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो, खोटं बोलतो, तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या माध्यमातून जर म्हणतोय तर मी तुला चॅलेंज करतो, असेल खरी ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या खुनाच्या संदर्भातले सीबीआयची चौकशी करा. ते आव्हान स्वीकारायचं म्हणजे हा प्रश्न सुटला, आपण मिटेल कसा. सीबीआयची चौकशी करा, सत्य जनतेसमोर भ्रम का पसरवत आहात. पुरावा द्या. राथाभाऊ म्हणतो पुरावा द्या, तुम्ही म्हणता पुरावा द्या, मग तसे पुरावे द्या ना तुम्ही पण, की नाथाभाऊच्या त्यावर पुरावा द्या एखादा पुरा. मी तर राजकारणात नाही, आयुष्यभर मी जपलाय आणि मी गप्पा केल्या आहेत, तासन तास गप्पा केल्या आहेत. गुलाबी गप्पा नाही केल्या, गप्पा केल्या, पण माझ्या मुलींशी केल्या. दुसऱ्याच्या मुलीशी नाही किंवा दुसऱ्याच्या बायकोशी नाही गप्पा केल्या, माझ्या मुलींशी मी गप्पा केल्या. तुम्ही कशाची गप्पा केल्या सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि मग दुसरा प्रश्न आणखी माझा चॅलेंज, तर दुसरं माझं स्वीकारावं. माझी 5 वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली. 2 वेळा इन्कम टॅक्सने केली, 2 वेळा अँटी करप्शनने केली, 1 वेळा ईडीने केली. 5 वेळा झाली. सर्व चौकशी बरोबर आहे, योग्य आहे, कायदेशीर आहे अशा स्वरूपाचं त्यांनी मला सर्टिफिकेट दिलेलं आहे वारंवार. या सर्टिफिकेट म्हणजे आमचं सीएकडे कळवलेलं आहे वारंवार या संदर्भात. आता माझा प्रश्न जो आहे की तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जरा सरकारला सांगे हो नाथाभाऊचं आव्हान मी स्वीकारलंय, माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा. हो न्याय द्या, पाण्याची का पाणी, दूध का दूध. आहे का ताकद तुमच्यामध्ये कुठून प्रॉपर्टी आली का हे स्वीकारत का रे. विषय वेगळं सोडून देता. आणि या विषयाच्या संदर्भात जे तुम्ही विचारलेले माझ्या प्रॉपर्टीचे प्रश्न आहेत ते तर निकाली लागले, त्याचं सर्टिफिकेट मला मिळाले, ईडी सारख्याने दिलं, इन्कम टॅक्सने दिलं. आणखी कोण आहे या जगामध्ये मोठं सर्टिफिकेट द्यायला. मग तुमचं का नको घ्यायला, तुम्ही द्या ना, स्वीकारा नाही की हो माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा. माझा बाप माझे सन्माननीय पिताश्री हे शाळा मास्तर होते, त्यांच्या पेन्शनवर मी जगत होतो. माझा काहीही उद्योग नाही. आजही गिरीश महाजनचा काहीच उद्योग नाही, काही नोकरी आहे, व्यवसाय आहे, काही नाही आहे. माझा काही उद्योग नाही आहे, माझ्याकडे कुठलंही उत्पन्नाचं साधन नाहीये. तर कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी माझ्याकडे, याची खुली चौकशी करा असं आव्हान स्वीकारा. गिरीश महाजनवर एक शब्द मी बोलणार नाही, बस. तुम्ही जे बोलले त्याचं आव्हान स्वीकारत जा. तिसरं असं आहे की या संदर्भामध्ये जे तुम्ही काल मुद्दे काढले त्या मुद्द्याच्या संदर्भात आमदारांनी काढले. मी आमदाराविषयी फार बोलत, मी एका ओळीत सांगतो.
माननीय राजदादा, तुम्हाला मजबुरीने बोलावलेलं ही गोष्ट खरी आहे, पण तुम्हाला राजकारणात कुणी आणलं? तुम्हाला नगरसेवक कुणी केलं? म्हणजे शिफारस कुणी केली? नाथाभाऊने शिफारस केली म्हणून तुम्ही आमदार झाले ना. तुमचं तर कशामध्ये नाव होतं मला माहिती आहे. सगळ्यांनी राजू मामांना तिकीट देऊ नये असा आग्रह धरला होता, कारण राजू मामाचं नाव सेक्स स्कॅन्डलमध्ये होतं. तरी मी म्हटलं चुकीचं आहे, खोटं आहे, मी खात्री केलेली आहे, राजू मामाला तिकीट दिलं पाहिजे म्हणून तिकीट दिलं राजू मामा तुम्हाला. आदरणीय संजय सावकारे साहेब, परिषद सध्या सुरू आहे. प्रफुल्ल लोढाची नार्को टेस्ट करा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. हनी ट्रॅप बाबत तपास करा गिरीश महाजनांना त्यांनी आव्हान सुद्धा यावेळी दिले. आणि हा अमोल तर अजून छोटा, त्यांना माहिती नाही की त्याच्या वडिलांसाठी मी किती खस्ता घातलेला आहे, किती मेहनत केलेली आहे. अगदी मरेपर्यंत मी होतो तुझ्या वडिलांकडे. मरायच्या वेळेस इंजेक्शन पाहिजे होते कोरोनाच्या संदर्भात, ते इंजेक्शनसाठी धावपळ रात्रभर केली. ज्यावेळेस हरिभाऊचा जीव गेला त्यावेळेस त्या क्षणाला मी इंजेक्शन आणून दिलं होते ना. एवढं प्रेम माझं होतं, तुला बोलायचं काय अधिकार आहे रे? आमच्या जीवावर तुम्ही सगळेचे सगळे मोठे झाले आणि म्हणजे नाथाभाऊनं केलं, तुम्हाला पक्षानं केलं. अरे नाथाभाऊ होता पक्षाच्या बरोबर, मला मान्यच आहे की पक्षामुळे मी मोठा झालो, पक्ष माझ्यामुळे मोठा झाला. आणि पक्ष जो मोठा झाला, पक्षाविषयी मी कधीही आजपर्यंत, तुम्ही पत्रकार आहात, भारतीय जनता पार्टीविषयी मी कधीही वाईट बोललेलो नाही. माझा आला तो व्यक्तिगत प्रश्न आला, मी त्या संदर्भात व्यक्तिगत बोललो असेल, तो भाजपविषयी किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविषयी एक शब्दानं आजपर्यंत बोललो असेल तर थोबाडीत मरा माझ्या. तुम्ही का अंगावर येता पक्ष म्हणून? या जिल्ह्यामधल्या साऱ्या पक्षातल्या साऱ्या लोकांना जे पूर्वी होते, जे जुने आहे, जे आता आले नवीन ते सोडून द्या, त्या जुन्यांना सगळ्यांना माहिती आहे ना नाथाभाऊचं योगदान कसं आहे. मी म्हणतच नाही की नाथाभाऊने केलं, मग उद्या असं म्हणावं लागेल की नाही मोदींनी काय केलं आहे, पक्षाने केलेलं आहे, फडणवीसने काय केलं आहे, पक्षाने केलेलं आहे, मुंडेंनी काय केलं आहे, पक्षाने केलेलं आहे, फडणवीसांनी काय केलं आहे, पक्षाने केलं आहे, भाऊसाहेबांनी काय केलं आहे, पक्षाने केलं आहे. तुम्ही जर असं म्हणत असाल तर त्या पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही घाम गाळायला आहे ना. अरे म्हणून पक्षाने आम्हाला दिलाय ना, आम्हाला कमी दिला नाही पक्षाने, आम्हाला कमी दिला नाही पक्षाने, पण त्या पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही मेहनत केली. उद्या नाथाभाऊ म्हणतो मी केलं असं नाहीच आहे. सरकारच्या माध्यमातून मी केलं. विकासावर जर यायचं असेल, तुम्ही काल विकासावर बोललाल, तर विकासावर यायचं असेल तर या जिल्ह्यामध्ये जो काही विकास दिसतो इरिगेशनचा, तो नाथाभाऊने या ठिकाणी तापी सिंचन विकास महामंडळ स्थापन केलं म्हणून धरणं झाले. आधी गिरीशच्या मतदारसंघात अलीकडे जे धरणं झाले असतील, एक सुद्धा धरण गिरीश महाजनने केलेलं नाही, एक सुद्धा. सारे धरणं जे आहेत ते नाथाभाऊने बांधले, नाथाभाऊने मंजुरी दिली. या ठिकाणी तुम्ही वाघूर धरण म्हणतो आपण, वाघूर धरणाच्या संदर्भात वाघूर धरण आमच्या कालखंडामध्ये झालं म्हणून जळगाव शहराला पाणी आलं. जळगाव मधल्या प्रत्येक तालुक्याला ITI नाथाभाऊंच्या कालखंडामधला निर्णय आहे. जळगावचं शासकीय इंजिनियर नाथाभाऊंच्या कालखंडातला निर्णय आहे. जळगावला कृषी महाविद्यालय म्हणजे शासकीय कृषी महाविद्यालय नाथाभाऊंच्या कालखंडामध्ये झालं. अनेक प्रकल्प माझ्या कालखंडामध्ये सरकारच्या मदतीनं मी केले. पण नाथाभाऊ होता म्हणून तापी महामंडळ झालं नाकारता येईल का? गिरीशभाऊ होता म्हणून काय झालं? तू तर अर्ध्या खात्याचा मंत्री आहे ना, अर्ध्या खात्याचा मंत्री आहे, तुझ्याकडे लोडे वेळी आहे. एवढासा लोड आहे फक्त एका महामंडळाचा, 1-2 महामंडळाचा. या महामंडळामध्ये प्रगती करून दाखवा ना तुम्ही. माझ्याकडे तर 16 खाते असताना सुद्धा मी कारभार सांभाळत होतो. अर्ध्या खात्याचं असताना काय आणलंय विकासाच्या दृष्टीनं? कुठे गेला टेक्सटाईल पार्क? 2016च्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या याच्यामध्ये टेक्सटाईल पार्कचा उल्लेख मी केला होता. कुठे? कोणता प्रकल्प या मंत्र्यांनी आणि या आमदारांनी या जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प आणलाय सांगा. मेडिकल कॉलेज अजून परवानगी नाही बरं, त्या जागेंची वगैरे भानगड चालू आहे, त्या विमानतळाची भानगड चालू आहे, पण विनाकारणचं काम चालू आहे. मी त्याच्यावर जात नाही, झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. पण मला सांगा की एवढे मंत्री एकत्र येतात, एक प्रकल्प सांगे. हो नाथाभाऊ, तू काय सांगतोय की वाघोरचं धरण बांधलं, अंजनीचं धरण बांधलं, गुडचं धरण बांधलं, 40 गावचे सगळे धरणं बांधले. सगळे धरणं त्या कालखंडात मंजुरी दिली. आम्ही हे केलाय, एक धरणाची मंजुरी दिली आणि या धरणाचं काम पूर्ण करून दाखवलं असं म्हणून दाखवा बरं. अर्ध्या खात्याचे मंत्री आहे ना तुम्ही, तुमचा तर पूर्ण अधिकार आहे. विकासावर काय बोलू शकता तुम्ही? नाथाभाऊ समोर विकास? अरे अगं महाराष्ट्राचा विकास नजरेसमोर ठेवला आम्ही की एखाद्या 40 गावाचा किंवा एखाद्या सासुरवाडीचा किंवा एखाद्या जामनेरच्या मतदारसंघाचा नाही केला. माझ्या दृष्टीने अख्खा महाराष्ट्र होता.
आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने मी कधीमध्ये हे करणार नाही. माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नका. मी कधी कुणासमोर झुकलेलो नाहीये, झुकणार पण नाहीये आणि मी शेवटापर्यंत जाणारा माणूस आहे. तुम्ही थांबा. विषय शेवटापर्यंत नेणारा मी माणूस आहे. पशु महाविद्यालयाचं काय झालं? मंजूर पशु महाविद्यालय. इथे शासकीय अॅनिमल हजबंडरीचं पशु महाविद्यालय मंजूर आहे. का नाही होत आहे? वरणगावचं पोलीस प्रशिक्षण केंद्र गोपीनाथ मुंडेंच्या कालखंडात मंजूर होतं. आतापर्यंत ते आता SRPचं केलं, तेही झालं नाही अजून. 30-30 वर्ष प्रकल्प पूर्ण होत नाही. 25-25 तुम्ही काय करता मंत्री आमदार या ठिकाणी? त्याच्यासाठी काय एकत्र येत नाही? जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचं नुकसान झालं, त्याच्यासाठी काय एकत्र झाले नाही? या धरणांसाठी पूर्ण पैसा मिळावा म्हणून काय एकत्र झाले नाही? एकत्र कर्जमाफी करावी सारखं शेतकऱ्यांचं का नाही झालं तुम्ही एकत्र? बोंबला ना एकटा नाथाभाऊ बोंबलत राहतो विधानसभेमध्ये. शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त आपल्या जिल्ह्यातल्या माध्यमातून नाथाभाऊंनी मांडले, संपूर्ण महाराष्ट्राचे कर्जमाफीच्या वगैरे. तुमचा आवाज का दडपला गेला त्या ठिकाणी? का बोलले नाही शेतकऱ्यांच्या विषयी, शेतमजुरांच्या विषयी? रेमंड कामगार हृदयानं काढून टाकले. ते एका लेवा समाजाचे होते म्हणून काढले ना तुम्ही. सामाजिक दृष्टिकोन मी कधीही ठेवला नाही, मी कधीही समाजावर बोललो नाही. पण एका समाजाच्या नेत्याला टार्गेट करण्याचं काम तुम्ही करता, ते यासाठी त्या समाजाचा नेता गेल्यानंतर यांना सगळ्याच्या तिकडे रान मोकाट होईल, मग काहीतरी बेछूट आरोप करायचे. म्हणून या ठिकाणी कथा मी धर्म जात पंथ हे कधी आयुष्यात मानलं नाही. माझ्यासमोर विकास हे ध्येय राहिलेलं आहे आणि नेहमी विकासाच्या दृष्टीनं मी भांडलेलो आहे. हे काम माझं पुढेही मी चालू ठेवणार आहे. अशाच ठिकाणी मला फार बोलायचं नाही यावेळेस, पण मी एवढंच सांगणार आहे या ठिकाणी की गिरीश भाऊंनी माझे चॅलेंज स्वीकारावे. जा स्वतःच्या प्रॉपर्टीची चौकशी करायचं चॅलेंज स्वीकारा. जा मुलाच्या याच्यातली CBI चौकशी करण्याचं चॅलेंज स्वीकारा. जा त्या ठिकाणी प्रफुल्ल लोढाचे नार्को टेस्ट करायचं चॅलेंज स्वीकारा, जे आमच्या काय म्हणतात खोडपे सरांनी काल मागितली. तसे स्वीकारायला चॅलेंज. का मागे पडताय, का पळ काढताय? त्यावेळेस आमदारांना जमा करून आमदारांनी एकत्रित मागणी करणं. हो नाथाभाऊ काय बडबड करतोय? खरा गिरीश महाजनच्या प्रॉपर्टीची चौकशी आमची सर्वांची मागणी आहे. तुमच्यात हिंमत करा. नाथाभाऊच्या वारंवार खोटं बोलून जनतेला दिशाभूल करायचे, भ्रमनिराश करायचा, हे आम्हाला मान्य होणार नाही. मी शेवटापर्यंत जाईल. तुम्ही मला वेळ द्या. तुम्ही एक वेळ कॉमेंट वाचा. हे काय बोलता याच्यावर कॉमेंट वाचून दाखवा. तुम्हाला इतक्या घाणेरडा कॉमेंट्स आहेत त्याच्या संदर्भातल्या की तुम्हाला वाचून दाखवणं सुद्धा अवघड. त्यांनी नुसत्या त्यांच्या बोलण्यावरच्या कॉमेंट्स फक्त वाचावं, फक्त कॉमेंट्स वाचा. माझं बोलणं काहीच नाही आहे. त्यांच्या बोलण्यावरच्या ज्या कॉमेंट्स आलेल्या आहे त्या कॉमेंट्स, ह्या कॉमेंट्स आहे तुमच्यात देतो. त्या कॉमेंट्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉमेंट्स आहेत, मी तो देतो. त्याच्यामध्ये महाजन म्हणाले त्याच्या मुलाची खून की आत्महत्या एकनाथ खडसेंचा थेट